आज या आपण परमेश्वराचे नाव आणि पवित्र आत्म्याचे युग शीर्षकासह बायबलचा अभ्यास करूया. परमेश्वराचे नाव खरोखर महत्त्वाचे आहे. आपण पवित्र आत्म्याच्या युगामध्ये जगत आहोत. या युगामध्ये आपण कोणते नाव पुकारले पाहिजे? आपल्या संपूर्ण आयुष्यात आपण अनेक कठीण परिस्थितींचा सामना करतो. जे लोक पिताच्या युगामध्ये परमेश्वरावर विश्वास ठेवत होते त्यांनी नक्कीच प्रार्थना केली असेल, यहोवा परमेश्वर, कृपया माझी मदत करा. जे लोक पुत्राच्या युगामध्ये जगत होते त्यांनी नक्कीच प्रार्थना केली असेल, प्रभू येशू, कृपया माझी मदत करा. आता आपण पवित्र आत्म्याच्या युगामध्ये जगत आहोत. जेव्हा आपण अडचणींचा सामना करतो तेव्हा आपण काय केले पाहिजे? जेव्हा आपण स्वतःहून एखाद्या गोष्टीवर विजय मिळवण्यात असमर्थ असतो आणि आपल्याला परमेश्वराच्या मदतीची गरज असते तेव्हा आपण कोणत्या नावाने हाक मारली पाहिजे? परमेश्वर आपल्याला बायबलच्या माध्यमातून समजू देतात की ज्यांना परमेश्वराचे नाव माहीत नाही ते परमेश्वराचे लोक नाहीत. यामध्ये परमेश्वराची एक महत्त्वाची इच्छा समाविष्ट आहे. परमेश्वर आपल्या नावाद्वारे आपल्या लोकांना इतरांपासून वेगळे करतात. मलाखी संदेष्टाने काय नोंदवले? पहा, भट्टीसारखा तप्त दिवस येत आहे, पण तुम्ही जे माझ्या नावाचे भय धरणारे, त्या तुमच्यावर न्यायत्वाचा सूर्य उदय पावेल. तो दिवस पवित्र आत्म्याच्या युगाला दर्शवितो, जेव्हा परमेश्वर शेवटचा न्याय अग्नीने करतील. ज्यांना पवित्र आत्म्याच्या युगामध्ये परमेश्वराचे नाव माहीत नाही ते परमेश्वराचे लोक नाहीत. परमेश्वर असे बोलून त्यांना बाहेर काढतील, मला तुमची कधीच ओळख नव्हती. अहो अनाचार करणाऱ्यांनो, माझ्या पुढून निघून जा. परमेश्वर फक्त एकाच नावाचा वापर करू शकत होते, ज्यामुळे लोकांसाठी त्यांच्या नावाला ओळखणे सोपे होऊ शकत होते. मात्र जरी परमेश्वर एकच आहेत तरी देखील एका अंशावर ते आपले नाव बदलतात. जेव्हा पाणी द्रव्य अवस्थेत असते तेव्हा त्याला काय म्हणतात? त्याला पाणी म्हणतात. जेव्हा तापमान 0 डिग्री सेल्सिअसच्या खाली जाते आणि पाणी घन होते तेव्हा त्याचे नाव बदलून बर्फ होते. मात्र त्याचे मूळ तत्व बदलते का? मूळ तत्व तेच राहते. मात्र जेव्हा तापमानामुळे रूप बदलते तेव्हा नाव बदलते. मूळ तत्व आत्ताही पाणी नाही का? आता जर ते 100 डिग्री सेल्सिअसच्या वर उकळले तर ते बाष्पामध्ये बदलून जाते. आपण त्याला काय म्हणतो? आपण याला वाफ म्हणतो. मग ते पाणी असो, बर्फ असो किंवा वाफ, मूळ तत्व एकच राहते. पिताच्या युगामध्ये परमेश्वराने यहोवा नावाचा वापर केला. पुत्राच्या युगामध्ये त्यांना लोकांवर दया आली आणि ते आत्म्याच्या रूपात स्वर्गामध्ये राहू शकले नाहीत, म्हणून ते या पृथ्वीवर शरीरात आले आणि सुवार्तेचा प्रचार केला. परमेश्वर जे स्वर्गामध्ये होते ते या पृथ्वीवर शरीरात आले. आपण त्यांना पुत्र परमेश्वर म्हणजेच येशू ख्रिस्त म्हणतो. पण बायबल म्हणते की परमेश्वर पुन्हा एकदा आपले रूप बदलतील. प्रेषित योहानाने यासंबंधी प्रकटीकरण पाहिले. हे प्रकटीकरण अध्याय 3 आणि 2 मध्ये दाखवलेले आहे. येशूने म्हटले की त्यांचे एक नवीन नाव असेल. मग ते आपल्या नवीन नावाचा वापर कधी करतील? हे पिता किंवा पुत्राच्या युगामध्ये वापरले जाणार नाही. ते पवित्र आत्म्याच्या युगामध्ये आपल्या नवीन नावाने येतील. त्या नावामध्ये एक अतुलनीय शक्ती आहे. जसजसे पुष्कळ लोक ख्रिस्त आनसाहोंगजी यांच्या पवित्र नावाने प्रार्थना करतात तसतसे त्यांच्या नावाचे जास्त आवाहन केले जाते आणि परिणामी अंधकार दूर होतो. हे जगाला प्रकाशाच्या जगामध्ये बदलून टाकते. म्हणूनच नाव महत्त्वाचे आहे. आपल्या स्वतःकडे त्या नावाची आणि त्याची शक्ती या दोन्हींची समज असली पाहिजे. प्रेषितांच्या युगामध्ये धार्मिक पुढाऱ्यांनी आणि यहुद्यांनी प्रथम चर्चवर दडपशाही केली नाही का?
त्यांनी म्हटले, या नावाने बोलू नका, या नावात कोणतीही शक्ती प्रस्थापित करू नका. त्यांनी त्या नावाचा धावा करणारे संतांचे दमन केले. जर कोणी येशूच्या नावाने बोलले तर त्यांना तुरुंगात टाकले जात असे आणि ते सिंहांचे अन्न बनत असत. या युगामध्ये जेव्हा आपण अडचणींचा सामना करतो तेव्हा आपण कोणाचा शोध केला पाहिजे? पिता आन सांग हुंगजी, कृपया आमची मदत करा. आपण त्यांचे नाव पुकारले नाही पाहिजे का? प्रेषितांच्या युगामध्ये पुष्कळ लोकांनी परमेश्वराच्या नावावर अवलंबून त्यांच्या अद्भुत कृपेचा अनुभव घेतला. पवित्र आत्म्याच्या युगामध्येही असेच आहे. आपण त्यांच्या नावावर फक्त विश्वास नाही ठेवला पाहिजे, पण आपण त्यांचा वापर केला पाहिजे. हे किती शक्तिशाली नाव आहे, हे खरे नाही का? सर्व लोकांनो, तुम्ही बायबल आणि परमेश्वराच्या वचनावर विश्वास ठेवता का? जर तुम्ही ठेवता तर कृपया बायबलचा लक्ष देऊन अभ्यास करा. कृपया तपासा की त्यांच्या नावाने काय झाले होते. आज आपण याबद्दल अभ्यास करूया. आपण अगोदर यशायाचे पुस्तक अध्याय 52 वचन 5 वर जाऊया. अध्याय 52 वचन 5. परमेश्वर म्हणतो, माझ्या लोकांना फुकट धरून नेले आहे आणि आता मी येथे काय करू? परमेश्वर म्हणतो, त्यांच्यावर प्रभुत्व करणारे गर्जना करीत आहेत. दिवसभर एकसारखी माझ्या नामाची, परमेश्वराच्या नामाची काय होत आहे? निंदा होत आहे. म्हणून माझ्या लोकांना कशाची ओळख होईल? माझ्या नामाची ओळख होईल आणि मग मी तुमच्याजवळ आहे असे बोलणारा तोच मी आहे असे ते त्या दिवशी जाणतील. परमेश्वराच्या लोकांनी परमेश्वराचे नाव ओळखले पाहिजे. पण जेव्हा आपण आज लोकांना विचारतो पवित्र आत्मा परमेश्वराचे नाव काय आहे, तेव्हा त्यांना माहीत आहे का? फक्त सियोनची संतानच त्यांचे नाव ओळखते आणि विश्वास ठेवते. परमेश्वराने स्वतः उंच स्वराने हे वचन म्हटले, माझ्या लोकांना माझ्या नामाची ओळख आहे. सर्व लोकांनो, पुष्कळ चर्च आहेत. ते यहोवा आणि येशूला ओळखतात का? त्यांना ती नावे माहीत आहेत. मग परमेश्वराने या वचनांना बायबलमध्ये का नोंदवले? पवित्र आत्म्याच्या युगामध्ये आपल्या लोकांना ओळखण्यासाठी परमेश्वराने आपल्या नावामध्ये एक अतिशय गहन प्रयोजन ठेवले आहे. परमेश्वराचे नाव फक्त एक नावच नाही, त्यामध्ये मोठी शक्ती आहे. सर्व लोकांनो, तुम्हाला अलीबाबा आणि 40 चोरांची कथा माहीत नाही का? एका गुहेत खजिना होता. जगातील कोणत्याही चावीने ते उघडले जाऊ शकत नव्हते. यासाठी फक्त एका वाक्याची गरज होती. ती उघडण्यासाठी तुम्ही काय म्हटले पाहिजे? तिळा उघड. त्याचप्रमाणे आपण कोणाचे नाव घेतले पाहिजे? या युगामध्ये आपण ख्रिस्त आन सांग हुंगजी यांच्या नावाने आशीर्वाद प्राप्त करतो आणि स्तुती करतो. अशा प्रकारे जेव्हा ख्रिस्त आन सांग हुंगजी यांचे नाव प्रचार केले जाईल आणि जगभरात ओळखले जाईल, तेव्हा परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या युगामध्ये आपल्या नावांद्वारे तारणाला पूर्ण करण्यासाठी आपले मार्गदर्शन करतील. जे लोक याला पहिल्यांदा ऐकतात ते म्हणतात, आम्ही येशूचे नाव ऐकले आहे. आन सांग हुंगजी यांच्या नावाबद्दल बोलणारे चर्च थोडे विचित्र नाही का? येशूच्या प्रथम आगमनाच्या वेळेबद्दल विचार करा. यहुदी समाजाचा विश्वास होता की यहोवा परमेश्वराला सोडून कोणीच तारण करता नाही. त्यांनी यहोवाच्या नावाने प्रार्थना केली. जरी ही परमेश्वराच्या भविष्यवाणीची पूर्णता होती, पण लोकांच्या दृष्टिकोनातून गालिलातील नासरेथामध्ये अचानक एक नवीन धर्म प्रकट झाला. नवीन धर्माचे नेता परमेश्वर होते, ज्यांनी येशूच्या नावाचा वापर केला होता. जेव्हा त्यांनी येशूचे नाव पुकारले तेव्हा अद्भुत गोष्टी घडल्या. लंगडा चालू लागला, आंधळ्यांना दृष्टी मिळाली आणि बहिऱ्यांना ऐकू येऊ लागले. येशूच्या नावाने अशा अद्भुत गोष्टी घडल्या. त्यामुळे धार्मिक नेत्यांनी म्हटले, येशूच्या नावाने काही बोलू नका.
기득권층의 어떤 종교 지도자들은 제발 예수 이름으로 말하지 말란 말이에요. जे परमेश्वराच्या विरोधात उभे असतात ते त्यांच्या नावाने का घाबरतात हे तुम्हाला माहीत आहे का? पुत्राच्या युगामध्ये येशूच्या नावाद्वारे तारणाची कृपा कशी देण्यात आली होती याबद्दल विचार करा. म्हणून पवित्र आत्म्याच्या युगामध्ये येशूच्या नवीन नावाला प्रकट होण्यापासून कसे अडवावे याबद्दल शैतान चिंताग्रस्त आहे. या आपण परमेश्वराच्या नावांना पिताच्या युगामध्ये यहोवा, पुत्राच्या युगामध्ये येशू आणि पवित्र आत्म्याच्या युगामध्ये नवीन नाव आनसांहुजी यांच्या भविष्यवाण्यांना आणि सामर्थ्याला योग्य प्रकारे समजूया. 이름의 그 권능에 대해서 우리가 제대로 알고 또 넘어가야 되겠고요. 2000 वर्षांपूर्वी आलेल्या येशू ख्रिस्ताने देखील परमेश्वराच्या नावांचा उल्लेख केला होता. आपण याबद्दल त्यांच्या वचनांवर एक दृष्टी टाकूया. आपण मत्ते अध्याय 28 वचन 18 पाहूया. 8절의 말씀 보겠습니다. मत्ते अध्याय 28 वचन 18. 말씀 보시면 तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा. त्यांना पित्याच्या शब्दानंतर काय येते? पुत्राच्या. आणि पुढे काय येते? नाव. 아버지 와가 있죠. 그다음요. 아들 과가 있습니다. पिताचे नाव महत्वाचे आहे कारण की हे परमेश्वराचे नाव आहे. 하나님의 이름이시니. पुत्राच्या रूपात आल्यावर परमेश्वराने ज्या नावाचा वापर केला ते देखील महत्वाचे आहे. 그래서 या कारणास्तव येशूने काय म्हटले? त्यांना पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बप्तिस्मा द्या. 풀라고 했습니까? 그런 असा बप्तिस्मा तारणाच्या परिपूर्ण बप्तिस्म्याकडे घेऊन जातो. 그러면 आपण परमेश्वराचे नाव जेव्हा ते पिताच्या रूपात कार्य करतात जाणून घेतले पाहिजे. परमेश्वराचे नाव जेव्हा ते पुत्राच्या रूपात कार्य करतात आणि परमेश्वराचे नाव जेव्हा ते पवित्र आत्म्याच्या रूपात कार्य करतात जाणून घेतले पाहिजे. 대체적으로 आज जेव्हा आपण विचारतो पिताचे नाव काय आहे, बहुतेक लोक उत्तर देतात यहोवा. 아들로서 आपण विचारतो जेव्हा परमेश्वरने पुत्राच्या रूपात कार्य केले तेव्हा त्यांचे नाव काय होते? बहुतेक लोक उत्तर देतात येशू. 이름은요 하면 मग पवित्र आत्म्याचे नाव काय आहे? 하나님 या मुद्द्यावरून परमेश्वराच्या लोकांना ओळखले जाते. यशाया अध्याय 52 वचन 6 मध्ये परमेश्वर काय म्हणतात? परमेश्वर म्हणतात, माझ्या लोकांना माझ्या नावाची ओळख होईल. आपण फक्त यहोवाचे नाव आणि येशूचे नावच नाही जाणून घेतले पाहिजे. त्यांनी आपल्याला पवित्र आत्म्याचे नाव देखील दिलेले नाही का? 주지 않았습니다. कृपया निरखून पहा. 잘 한번 보세요. त्यांना पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बप्तिस्मा द्या. 이름으로 세례적 침례를 주라고 했습니다. बप्तिस्मा तारणाचे चिन्ह नाही का? 표 아니겠습니까? तारणाच्या पहिल्या स्तरावर हे नाव महत्वाची भूमिका साकारतात. 성령의 이름이 굉장히 중요한 역할을 ते पापांची क्षमा आणि तारणाचा मार्ग उघडणाऱ्या चावीच्या रूपात कार्य करतात. 모든 그 길을 열어주는 하나의 어떤 열쇠가 되기 때문에 म्हणूनच येशूने या नावांबद्दल सांगितले. 예수님께서 말씀을 주신 겁니다. 감람산 जैतुनाच्या डोंगरावरून स्वर्गात जाण्यापूर्वी त्यांनी म्हटले, तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा. त्यांना पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बप्तिस्मा द्या. मात्र जगातील चर्च लोकांना या नावांनी बप्तिस्मा देतात का? 성령의 이름으로 침례 줍니까? आपण पवित्र आत्म्याचे नाव ओळखले पाहिजे. 분명히 아셔야 되거든요. त्या नावामध्ये मनुष्य जातीला वाचवण्याची शक्ती आहे. 그걸 가진 이름입니다. या आपण प्रकटीकरणाचे पुस्तक अध्याय 14 पाहूया. प्रकटीकरण अध्याय 14 वचन 1. नंतर मी पाहिले तो पहा, कोकरा सियोन डोंगरावर उभा राहिलेल्या दृष्टीस पडला. त्याच्याबरोबर काय होते? त्यांचे नाव व कोणाचे? त्याच्या पित्याचे नाव कपाळावर लिहिलेले 1,44,000 इसम होते. 아버지 이름 쓴 것이 또 닿았고 했습니다. 자, 이 हे लोक ज्यांच्या कपाळावर परमेश्वराचे नाव कोरलेले आहे ते निवडलेले लोक आहेत. 하나님께서 마지막 तेच लोक नाहीत का ज्यांना परमेश्वर वाचवतील? 기록되어 있는 것 아니겠습니까? परमेश्वराच्या नावाबद्दल अनेक ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे. असे लिहिले आहे की सैतान परमेश्वराचे नाव आणि त्यांच्या लोकांची निंदा करणार. 회방한다는
그러한 성경에 또 기록도 나오시고 तसेच जेव्हा आपण प्रेषितांची कृत्ये पुस्तक वाचतो तेव्हा आपण पाहू शकतो की परमेश्वराच्या नावाने अद्भुत गोष्टी घडल्या. 놀라운 일들이 여기저기에서 벌어지고 있더라는 것입니다. म्हणून आपण पवित्र आत्म्याच्या युगामध्ये आलेल्या ख्रिस्ताच्या नवीन नावाला योग्यरित्या समजले पाहिजे. 이해할 수 있는 여러분과 제가 꼭 되셔야 되겠습니다. मनुष्य जातीला वाचवण्यासाठी परमेश्वराने याला 3 युगांमध्ये विभाजित केले. पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याचे युग. एक वेळ होती जेव्हा लोकांना यहोवा किंवा येशूचे नाव पुकारल्याने तारण मिळत होते. परमेश्वराने म्हटले की ते पवित्र आत्म्याच्या युगामध्ये आपल्याला त्यांचे नवीन नाव देतील. 새로운 이름을 주시겠다고 했습니다. या आपण प्रकटीकरणाचे पुस्तक अध्याय 3 वर जाऊया. प्रकटीकरण अध्याय 3 वचन 12. जो विजय मिळवतो त्याला मी माझ्या देवाच्या मंदिरातील स्तंभ करीन. तो तेथून कधीही बाहेर जाणार नाही. त्याच्यावर माझ्या देवाचे नाव, स्वर्गातून माझ्या देवापासून उतरणारे नवे यरुशलेम म्हणजे माझ्या देवाची नगरी हिचे नाव आणि माझे नवे नाव लिहील. 기록하리라 하고 했습니다. असे लिहिले आहे, त्याच्यावर माझे नवे नाव लिहील. मग हे कोणाचे नाव आहे? येथे कोण बोलत आहे? हे प्रकटीकरण अध्याय 1 वचन 1 मध्ये लिहिले आहे. 그리스도의 계시라. येशू ख्रिस्ताचे प्रकटीकरण हे त्याला देवाकडून झाले. ज्या गोष्टी लवकर घडून आल्या पाहिजेत त्या आपल्या दासांना दर्शवण्याकरिता हे झाले आणि त्याने आपल्या दूताला पाठवून त्याच्याकडून आपला दास योहान याला कळवले. 그 여기 हे शब्द जे बोलत आहेत ते येशू आहेत. 새는 예수님을 의미하고 있습니다. त्यांच्याकडे कोकऱ्याचे आणि पित्याचे नाव आहेत. 있었는데 त्यांच्याकडे आणखी काय आहे? 어떤 이름까지 येशूने म्हटले, माझे नवे नाव लिहील. 위에 기록할 것이다 하고 했습니다. मग येशूचे नवीन नाव येशू असू शकते का? 단어가 되겠습니까? जसे की हे नवीन नाव आहे म्हणून या नावाचा वापर अगोदर करण्यात आला नव्हता. परमेश्वर म्हणतात की त्यांच्या लोकांना त्यांच्या नामाची ओळख होईल. आजकाल समुद्र तीरावरील वाळूसारखे असंख्य चर्च येशूचे नाव ओळखतात, 그러면 다 압니다. पण त्यांना माहीत नाही की येशूकडे एक नवीन नाव आहे. 실은 알지를 못하고 있습니다. जेव्हा आपण त्यांचे नाव ओळखतो फक्त तेव्हाच आपण तारणाचे पहिले पाऊल उचलू शकतो, जे पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बप्तिस्मा घेणे आहे. 할 수가 있는 것입니다. ज्या चर्चने नवीन नाव ओळखलेले नाही त्याने तारणाचे पहिले पाऊल उचललेले नाही. 내딛지 못한 교회라고밖에 볼 수가 없는 것이죠. पिताचे नाव यहोवा आहे. 이름 여호와. पुत्राचे नाव काय आहे? 성자의 이름은요? ते येशू ख्रिस्त आहे. पवित्र आत्म्याचे नाव काय आहे? नवीन नाव ख्रिस्त आनसांग होंगची आहे. 그래서 तुम्ही पिता परमेश्वर यहोवा, पुत्र परमेश्वर येशू ख्रिस्त आणि पवित्र आत्मा परमेश्वर ख्रिस्त आनसांग होंगची या नावांनी बप्तिस्मा घेतला नाही का? 하셨습니까? असे यामुळे आहे कारण की बायबल आपल्याला पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने लोकांना बप्तिस्मा देण्यास शिकवते. प्रकटीकरण अध्याय 3 वचन 12 मध्ये देखील लिहिलेले आहे, त्याच्यावर माझे नवे नाव लिहीन. 그 위에 기록할 नवीन नाव कोणावर लिहिले जाईल? 믿음에서 विश्वासाने विजयी होणाऱ्यांना परमेश्वर असा आशीर्वाद देतील. 하나님의 축복이 임하게 될 것이다고 알려주고 있습니다. आता या आपण नवीन नावाच्या वैशिष्ट्यांचे परीक्षण करूया. या आपण प्रकटीकरण अध्याय 2 वचन 17 वर जाऊया. अध्याय 2 वचन 17. 말씀 보시면 आत्मा मंडळांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको. जो विजय मिळवतो त्याला गुप्त राखलेल्या मान्यातून मी देईन आणि त्याला मी पांढरा खडा देईन. त्या खड्यावर काय लिहिलेले असेल? नवे नाव लिहिलेले असेल. ते तो खडा घेणाऱ्याशिवाय कोणालाही ठाऊक होणार नाही. 알 사람이 없나니라 하고 했습니다. याचा अर्थ आहे की 다시 말해서 जो त्यांना विश्वासाने स्वीकारतो त्यांच्या व्यतिरिक्त नवीन नाव ओळखणारे दुसरे कोणी आहे का? 알 수 없다고 했죠. नाही. परमेश्वर म्हणतात, माझ्या लोकांना माझ्या नावाची ओळख होईल. 새 이름을 दुसऱ्या शब्दांमध्ये फक्त तेच लोक जे नवीन नाव प्राप्त करतात परमेश्वराचे खरे लोक आहेत. 하나님의 백성이 되는 것입니다. आज पुष्कळ चर्च आहेत जे दावा करतात की त्यांचे तारण झाले आहे आणि ते परमेश्वराची संतान आहेत. 하나님의 자녀들이다고 पण परमेश्वर त्यांना विचारतात, तुम्ही माझे लोक आहात का? होय, आम्ही आहोत. 그렇습니다.
मग तुम्हाला माझे नाव माहीत आहे का? आम्हाला माहीत नाही. सर्व लोकांनो, हे संभाषण किती विचित्र आहे. त्यांना परमेश्वराचे नाव देखील माहीत नाही, पण तरी देखील ते परमेश्वरावर विश्वास ठेवण्याचा दावा करतात. म्हणूनच यशाया अध्याय 52 वचन 6 मध्ये लिहिले आहे, माझ्या लोकांना माझ्या नामाची ओळख होईल. परमेश्वराचे नाव फक्त पित्याच्या युगामध्ये आणि पुत्राच्या युगातच नाही, पवित्र आत्म्याच्या युगामध्ये येशूचे नवीन नाव आहे. जे लोक परमेश्वराच्या नावाला पूर्णपणे ओळखतात तेच त्यांचे खरे लोक आहेत, ज्यांची परमेश्वराने खूप दिवसांपासून वाट पाहिली आहे, हो ना? जे लोक आपल्या चर्चमध्ये पहिल्यांदा येतात त्यापैकी काही विचारतात, चर्च ऑफ गॉड येशूवर विश्वास का ठेवत नाही? सर्व लोकांनो, आपण येशूवर विश्वास ठेवत नाहीत का? आपण येशूवर खूप प्रेम करतो, मात्र चर्च ऑफ गॉड ख्रिस्त आनसांगजी यांचे नाव पुकारते. असे का आहे? ख्रिस्त आनसांगहुंग कोणाचे नाव आहे? हे पवित्र आत्म्याच्या युगामध्ये आलेल्या येशूचे नवीन नाव आहे. मग आपण कसे ओळखू शकतो की ते ख्रिस्त आहेत? याचे अनेक पुरावे आहेत. येशू म्हटलं आहे की जेव्हा ते दुसऱ्यांदा येतील तेव्हा ते सियोनची स्थापना करतील. मनुष्य जातीला बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडातून खाण्याच्या पापापासून वाचवण्यासाठी ते जीवनाचे झाड घेऊन येतील. सर्व लोकांनो, कोणी सियोनला स्थापित केले, आपल्याला जीवनाचे झाड दिले आणि गुप्त मान्ना दिला? ते ख्रिस्त आनसांगहुंगजी आहेत. ख्रिस्त आनसांगहुंगजी हे नवीन नाव बायबलच्या भविष्यवाण्यांद्वारे सर्व मनुष्य जातीला प्रकट करण्यात आले आहे. हे आपल्याद्वारे निर्माण केलेले एखादे नाव नाही. पहा, हा आमचा देव, याची आम्ही आशा धरून राहिलो, तो आमचे तारण करील. तुम्हाला यशाया अध्याय 25 मधील वचन लक्षात आहेत का? मिका अध्याय 4 मध्ये लिहिले आहे की शेवटल्या दिवसात सियोनमध्ये परमेश्वर जीवनाच्या नियमाचा प्रचार करतील. अशी देखील भविष्यवाणी केलेली आहे की ते दाविदाच्या भविष्यवाणीला पूर्ण करतील. आपल्या पहिल्या आगमनावेळी 3 वर्ष आणि त्यांच्या दुसऱ्या आगमनावेळी 37 वर्ष कार्य करतील. अशा प्रकारे बायबलमध्ये पुष्कळ साक्ष आहेत. परमेश्वराने घोषणा केली, मी 1918 मध्ये सुवार्तेचा प्रचार करण्यासाठी दुसऱ्यांदा येईन. आणि 1948 मध्ये जेव्हा अंजिराच्या झाडाची टहाळी कोमल होऊन त्याला पाने फुटू लागतील, तेव्हा वयाचे 30व्या वर्षी माझा बप्तिस्मा होईल. सर्व भविष्यवाण्यांच्या पाऊलखुणांचे पालन करून ख्रिस्त आनसांगहुंगजी यांनी 1948 मध्ये बप्तिस्मा घेतला आणि जेव्हा त्यांनी आपले 37 वर्षांचे सेवा कार्य पूर्ण केले तेव्हा 1985 मध्ये ते स्वर्गात निघून गेले. पण याचा अर्थ असा आहे का की जो कोणी याला पूर्ण करतो तो ख्रिस्त आहे? नाही, असे होत नाही. ख्रिस्त आनसांगहुंगजी यांनी मनुष्य जातीला वाचवण्यासाठी नवीन कराराचा वलांडन, जीवनाचा झाडाचे सत्य आणले नाही का? यिर्मया संदेष्टाने यिर्मया अध्याय 31 मध्ये जोर दिला की फक्त परमेश्वरच नवीन करार आणू शकतात. हा एक देवदूत होता किंवा स्वर्गीय प्राणी होते का ज्यांनी म्हटले, मी नवा करार करीन? असे लिहिले आहे, परमेश्वर म्हणतो, पहा, असे दिवस येत आहेत की त्यात मी नवा करार करीन. जरी अनेक बायबलचे विद्वान आणि पाद्री आहेत, पण कोणीही हे कार्य करू शकत नाही. हे कोण करू शकते? फक्त परमेश्वरच हे करू शकतात. परमेश्वर या पृथ्वीवर शरीरात आले, नवीन कराराच्या सत्याला पुन्हा स्थापित केले आणि सियोनला पुन्हा स्थापित केले. परमेश्वराने आपल्या संतानांना जीवनाचे झाड, नवीन कराराचा वलांडन दिला, ज्यामध्ये त्यांचे मांस आणि रक्त समाविष्ट आहे. ते एकटे येतील असे पिताने म्हटले का? प्रकटीकरण अध्याय 22 नुसार पिता परमेश्वर हे माता परमेश्वरसह प्रकट होतील. आज जगातील चर्च दावा करतात तारणाचे कार्य फक्त पिता परमेश्वराद्वारे केले जाते, हो ना? तथापि पिताने काय म्हटले? आणखी एक देखील आहे, ती माझ्यानंतर प्रकट होणार आहे. ती आता एक लहान बालिका आहे. जेव्हा वेळ येईल तेव्हा ती प्रकट होईल. अशा प्रकारे पिताने आपल्याला स्वर्गीय माताच्या सत्याबद्दल जागृत केले
आणि बायबलच्या सर्व रहस्यांचा उलगडा केला. 깨워주시고 이 성경이 전부 다 해결되게끔 해놓으셨습니다. 아직 आजही 그런 성경 अनेक 가지고 बायबलचे विद्वान म्हणतात, उत्पत्ती अध्याय 1 मध्ये परमेश्वराने आपण या शब्दाचा वापर केला. हे बायबलचे एक रहस्य आहे. 성경 속에 미스테리다. फक्त एकच परमेश्वर आहेत. मग ते आपण का म्हणतील? ते या रहस्याचा उलगडा करू शकत नाहीत की परमेश्वराने आपण हा शब्द का वापरला. मात्र एलोहिम परमेश्वराने सर्व रहस्यांचा उलगडा केला आहे. या वेळेद्वारे मी पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर यांचे सार्वकालिक आभार मानतो. 2000 वर्षांपूर्वी प्रेषित पेत्राने येशू ख्रिस्ताच्या नावाने आजारी लोकांना बरे केले आणि लंगड्यांना चालू दिले. परमेश्वराने त्याला असा अद्भुत चमत्कार पाहण्याची परवानगी दिली. प्राचीन काळी अलिशा, एलिया, शमशोन आणि असंख्य विश्वासांचे पूर्वज होते. त्या सर्वांना परमेश्वराच्या नावातील शक्ती माहीत होती. आपण असे समजूया की एका व्यक्तीने डायनामाइटचा एक तुकडा घेतला आणि त्याच्या वातीच्या टोकाला आग लावली. मग काय होईल? त्याचा स्फोट होईल. यामध्ये मोठी शक्ती आहे, पण जोपर्यंत आग पेटवली जात नाही तोपर्यंत हे एका काठीपेक्षा काहीच नाही. परमेश्वराच्या नावाबद्दलही असेच आहे. या आपण दानिएल अध्याय 7 वचन 25 पाहू. दानिएल अध्याय 7 वचन 25. तो परस्पर देवाविरुद्ध गोष्टी बोलेल आणि परस्पर देवाच्या पवित्र जनास जेर करील. तो नेमलेल्या सणात व घालून दिलेल्या शिस्तीत बदल करण्यास पाहिल. 1 काळ, 2 काळ व अर्धा काळापर्यंत ते त्याच्या कब्जात राहतील. पण न्यायसभा भरेल, त्याचे प्रभुत्व काढून घेतील, त्याचा नाश करतील व त्याचा कायमचा नायनाट करतील. राज्य, प्रभुत्व व संपूर्ण आकाशाखालील राज्यांचे वैभव ही परस्पर देवाची प्रजा जे पवित्र जन यांना देण्यात येतील. त्यांचे राज्य सनातन आहे. सर्व सत्ताधीश त्याची सेवा करतील, त्याचे अंकित होतील. मग हे कार्य पूर्ण होणार नाही का? शेवटी परस्पर परमेश्वराच्या विरुद्ध उभा असलेल्या सैतानाच्या अधिकाराला पूर्णपणे तोडले जाईल. या आपण प्रेषितांची कृत्ये अध्याय 3 वर जाऊन सैतानाच्या शक्तीला कसे तोडले जाते ते पाहूया. या आपण वचन 22 पाहूया. मोशेनेही म्हटलेच आहे, प्रभुदेव तुमच्यासाठी माझ्यासारखा संदेष्टा तुमच्या बांधवांमधून उभा करेल. तो जे काही तुम्हाला सांगेल त्याप्रमाणे सर्व गोष्टी त्यांचे ऐका. आणि असे होईल की जो कोणी त्या संदेष्टाचे ऐकणार नाही तो लोकांतून अगदी नष्ट केला जाईल. आणखी शमूएलापासून परंपरेने जितके संदेष्ट बोलले तितक्या सर्वांनी या दिवसांविषयी सांगितले. हे कोणाला दर्शवते? हे येशूबद्दल बोलत नाही का? या आपण वचन 6 पाहूया. मग पेत्र म्हणाला, माझ्याजवळ सोने रुपये काही नाही, पण जे आहे ते तुला देतो. नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग. आणि त्याने त्याचा उजवा हात धरून त्याला उठवले. तेव्हा त्याची पावले व घोटे ह्यात तत्काळ बळ आले. तो उडी मारून उभा राहिला व चालू लागला. आणि तो चालता, उड्या मारत व देवाची स्तुती करत त्यांच्याबरोबर मंदिरात गेला. सर्व लोकांनी त्याला चालताना व देवाची स्तुती करताना पाहिले. आणि मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ बसून भीक मागणारा तो हाच हे त्यांनी ओळखले. तेव्हा त्याच्या बाबतीत जे घडून आले त्यावरून त्यांना फार आश्चर्य व विस्मय वाटला. मग तो बरा झालेला पांगळा पेत्र व योहान यांना बिलगून राहिला असता सर्व लोक आश्चर्यचकित होऊन त्यांच्याकडे शल्मोनाची देवडी नावाच्या ठिकाणी धावत आले. हे पाहून पेत्राने लोकांना म्हटले, अहो इस्रायल लोकांनो, याचे आश्चर्य का करता? त्याचा अर्थ होता, या नावामध्ये फार जास्त आश्चर्यकारक शक्ती आहे. यांचे आश्चर्य का करता? अथवा आम्ही आपल्या सामर्थ्याने किंवा सुभक्तीने याला चालायला लावले आहे असे समजून आमच्याकडे निरखून का पाहता? त्याचा अर्थ होता की हे कार्य त्यांनी केलेले नव्हते. हे कशामुळे शक्य झाले? नाव. वचन 13. अब्राहम, इसाक व याकोब यांचा देव, आपल्या पूर्वजांचा देव याने आपला सेवक येशू याचा गौरव केला आहे. त्याला तुम्ही धरले व पिलाताने त्याला सोडून देण्याचा निश्चय केला असतानाही त्याच्या समक्ष तुम्ही त्याला नाकारले. जो पवित्र व नीतिमान त्याला तुम्ही नाकारले आणि खुनी पुरुष आम्हाला द्या अशी मागणी केली. आणि तुम्ही जीवनाच्या अधिपतीला जीवे मारले, पण देवाने त्याला मेलेल्यांमधून उठवले याची आम्ही साक्षी आहोत.
त्याच्याच नावावरील विश्वासामुळे त्या नावाने ह्या ज्या माणसाला तुम्ही पाहता व ओळखता त्याला शक्तिमान केले आहे. त्याच्याद्वारे असलेल्या विश्वासाने याला तुम्हा सर्वांसमक्ष ही शरीर संपत्ती प्राप्त झाली आहे. 완전히 낫게 하였나니라 하고 있습니다. अर्थातच आपला विश्वास विविध चमत्कारांवर आधारित नाही, 이거 보려고 믿는 것은 아닙니다. मात्र आपण कमीत कमी नावत असलेल्या शक्तीला ओळखले पाहिजे. 알아야 되겠습니다. जर तुम्ही डायनामाइटच्या फ्यूजला प्रज्वलित करणार असाल तर तुम्हाला त्याच्या स्फोटक शक्तीबद्दल माहीत असले पाहिजे. मग तुम्ही योग्य ती खबरदारी घेऊ शकता. त्याचप्रमाणे पवित्र आत्म्याच्या युगामध्ये आपण येशूच्या नवीन नावातील शक्तीला ओळखले पाहिजे की कसे ख्रिस्त आनसांहुची यांचे नाव जगाला बदलून टाकेल. आपण सतत त्यांच्या नावाचा वापर केला पाहिजे. फक्त तेव्हाच अंधकाराचे जग प्रकाशाच्या जगामध्ये बदलून जाईल. ज्या सुवार्तेला पिता आणि माता यांनी सर्वात प्रथम सुरू केले होते त्याने आता 175 देशांमध्ये 7,500 पेक्षा जास्त सियोनची स्थापना झाली आहे, ज्यामध्ये 35 लाख पेक्षा जास्त सियोनची संतान आहेत. हे पिता आनसाहुंजी यांच्या नावाने केलेल्या प्रार्थना आणि तुम्ही दिलेल्या साक्षीमुळे शक्य झाले आहे. 그 이름을 증거하는 증거가 있었습니다. जगातील लोक काही ठराविक कल्पनांमध्ये अडकलेले आहेत. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की तारण सामान्य ज्ञानाने नाही परमेश्वराकडून येते. परमेश्वर म्हणतात, माझ्या लोकांना माझ्या नावाची ओळख होईल. म्हणून आपण पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या युगामध्ये परमेश्वराचे नाव ओळखले पाहिजे. म्हणून या नावांनी बप्तिस्मा करण्यात आला पाहिजे. परमेश्वराने आपल्या नावाने तारणाचे कार्य सुरू केले नाही का? तुम्हा सर्वांना नाव माहीत आहे का? नवीन नाव कोण आहेत? ते ख्रिस्त आनसाहुंची आहेत. बायबल आणि संदेष्टांनी या युगामध्ये परमेश्वराच्या प्रकट होण्याची अपेक्षा केली. त्यांना माहीत होते की जेव्हा परमेश्वराचे नाव प्रकट होईल तेव्हा सैतानाच्या शक्तीचा नाश होईल. आता त्यांचे नाव जगभरात ओळखले जात आहे. हे फक्त पिताच्या नावासाठी लागू होते का? नवीन यरूशलेम स्वर्गीय माताचे गौरव देखील प्रकट झाले आहे. तुम्ही पाण्याशिवाय जगू शकता का? मग आपण त्या ठिकाणी गेले पाहिजे जेथे पाणी आहे. आपल्याला पाणी कोण देत आहे? आत्मा आणि वधू आपल्याला पाणी देत आहेत. म्हणून आपण त्यांच्यावर योग्य विश्वास ठेवला नाही पाहिजे का? तान्हेला येऊ, ज्याला पाहिजे तो जीवनाचे पाणी घेऊ. आपण परमेश्वराची संतान आहोत, जे पवित्र आत्म्याच्या युगामध्ये परमेश्वराचे नाव ओळखतात. याचा आपल्याला अभिमान नाही का? पवित्र आत्म्याच्या युगामध्ये जेव्हा परमेश्वराच्या नावाचा योग्य वापर केला जाईल तेव्हा विश्वामध्ये देखील परमेश्वराचे गौरव प्रकट होईल. आज आपण पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावांवर थोडक्यात दृष्टिक्षेप टाकला. तुम्ही खूप कृपा प्राप्त केली आहे अशी आशा करून मी उपदेश समाप्त करू इच्छितो. तुमचे खूप खूप आभार.